हॅलो स्टुडंट्स, आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय फंक्शन. आणि फंक्शन खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, सीईटीला आपल्याला आहेच. आणि फंक्शन म्हणजे काय, व्हॉट इज फंक्शन आपण पाहणार आहोत. डेफिनेशन पाहण्या अगोदर आपण मी रिलेशन्स लिहिलेत बघा. 4 रिलेशन्स आहेत. जे पहिले रिलेशन आहे, सेकंड रिलेशन आहे, थर्ड रिलेशन आहे, फोर्थ रिलेशन आहे. आपण ती 4ही रिलेशन काय करूया अगोदर ऑब्झर्व करूया. बघा 4ही रिलेशन मध्ये काय आहे, सेट ए आहे, सेट बी आहे, सेट ए, सेट बी, सेट ए, सेट बी. 4ही रिलेशन मध्ये सेट ए अँड बी आहेत आणि ती नॉन एम्प्टी आहेत बरं का. म्हणजे ए आणि बी सेट मध्ये काहीतरी इलिमेंट आहे आणि प्रत्येक इलिमेंट बी शी, एतला इलिमेंट बी शी काय आहे, रिलेटेड आहे. पण आता ऑब्झर्व केलं बघा, ही पहिली फिगर रिलेशन, ही सेकंड रिलेशन, हे थर्ड रिलेशन आणि हे फोर्थ रिलेशन. आपल्याकडे 4 रिलेशन्स आहेत. आता आपण 4ही ऑब्झर्व केली बघा. 0 रिलेटेड 0 आहे, 1 रिलेटेड टू 3 आहे, 2 रिलेटेड टू 6 आहे, 3 रिलेटेड टू 9 आहे, 4 रिलेटेड टू 12 आहे. इथं पण बघा -3 रिलेटेड कोणाशी आहे, 9 शी आहे, -2 रिलेटेड 4 शी आहे, -1 रिलेटेड 1 शी आहे, 0 रिलेटेड 0 शी आहे, 2 4 शी आहे, 3 9 शी आहे. इथं 1 शी आहे रिलेटेड, 2 हा 1 शी पण आहे, 2 शी पण आहे बरं का. 4 हा 1 शी आहे, 2 शी आहे, 4 शी पण आहे. आणि 6 हा 1 शी आहे, 2 शी आहे, 3 शी आहे आणि 6 शी आहे. आता रिलेशन 4 मध्ये जाऊया. मग इथं बघा मुलांची नावं आहेत, आणखी मुलांची किंवा मुलींची नावं आहेत आणि ते क्रिकेट खेळ आहे त्यांची नावं आहेत बघा. गौतम हा हॉकीशी रिलेटेड आहे, म्हणजे हॉकी खेळतो तो. अलका खो खो खेळते, सुनील क्रिकेट खेळतो, विकास हॉकी खेळतो, परेश काहीच खेळतो. आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर बऱ्यापैकी हा पहिलं रिलेशन, दुसरं रिलेशन, तिसरं रिलेशन सेम आहे. कारण सेट ए मधले प्रत्येक इलिमेंट सेट बी शी कोणत्या तरी इलिमेंटशी काय आहे, रिलेटेड आहे. पण इथं ए या सेट मध्ये परेश असं आहे की त्याचं रिलेशन सेट बी मधली कुणाशी नाही. म्हणजे ही थोडी रिलेशन काय आहे, वेगळं आहे. हे थोडं आपण काय करूया, बाजूला टाकूया. म्हणजे फोर्थ रिलेशन आहे ते आपण बाजूला घेऊया, ठीक आहे. कारण हा 3 रिलेशनशिप ते सेपरेट आहे. काय नाही बघा, सेपरेट कसं झालंय तर ए सेट मधला एक इलिमेंट असा आहे की तो बी या सेट मधली इलिमेंटशी रिलेटेड नाही, म्हणून ते आपण सेपरेट केले. आता राहतात 3, 1 2 3 राहतात. आता यामध्ये पण बघा कसं आहे, हे 2 रिलेशन ऑब्झर्व केले. त्यातला ए या सेट मधला प्रत्येक इलिमेंट एकाच सेट बी मधल्या एकाच इलिमेंटशी रिलेटेड आहे बघा, एकाच इलिमेंटशी रिलेटेड आहे. पण इथं थर्ड रिलेशन मध्ये 2 हा इलिमेंट 1 शी पण रिलेटेड आहे, 2 शी पण रिलेटेड आहे. 6 हा इलिमेंट 1 शी रिलेटेड आहे, 2 शी आहे, 3 शी आहे आणि 6 शी आहे. म्हणजे थर्ड रिलेशन मध्ये पण थोडा डिफरन्स आहे बघा. म्हणजे सेट ए मधले इलिमेंट्स काय आहेत, एकापेक्षा जास्त इलिमेंट्स जे सेट बी मधले आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे थर्ड रिलेशन पण थोडंसं वेगळं होतं. आता राहतात रिलेशन 1 अँड 2. आपण 1 अँड 2 ऑब्झर्व केलं तर काय होते बघा, सेट ए मधला प्रत्येक इलिमेंट सेट बी शी युनिक इलिमेंटशी रिलेटेड आहे बघा. काय सांगते मी, सेट ए मधला प्रत्येक इलिमेंट हा सेट बी मधल्या युनिक इलिमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे 0 हा 0 शी रिलेटेड आहे, पण 0 हा परत दुसऱ्या एलिमेंटशी रिलेटेड नाहीये बरं का. इथं 1 शी 3 शी कुणाशी रिलेटेड नाही. म्हणजे याची जे रिलेटेड आहे तो एकाच एलिमेंटशी रिलेटेड आहे. इथं पण तसंच आहे बघा. रिलेशन सेकंड मध्ये -3 हा एलिमेंट 9 शी रिलेटेड आहे आणि 3 हा 9 शी आहे, पण -3 हा 9 शी आहे, पण -3 9 सोडून दुसरं कुणाशी नाहीये. म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं आणि फंक्शनची डेफिनेशन तयार करायची झाली तर कशी येईल बघा. तर फंक्शनची मी डेफिनेशन लिहिले, ए अँड बी नॉन एम्प्टी सेट पाहिजे. पहिली कंडिशन कोणती, सेट ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट. आता सेकंड कंडिशन बघा, इफ एव्हरी इलिमेंट ऑफ सेट ए, इफ कंडिशन महत्वाची आहे, इफ एव्हरी इलिमेंट ऑफ सेट ए, एतला प्रत्येक इलिमेंट is related to only one element
इलिमेंट महत्वाचं आहे, ओनली वन युनिक इलिमेंट ऑफ सेट बी, त्यातला प्रत्येक इलिमेंट हा सेट बी मधल्या युनिक इलिमेंटशी रिलेटेड पाहिजे. तर अशा रिलेशनला आपण फंक्शन म्हणू शकतो. अशा रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, फंक्शन म्हणू शकतोय. म्हणजे आता फंक्शन कोणतं झाले, हे पहिले रिलेशन आणि सेकंड रिलेशन, दोन रिलेशन काय झाले, फंक्शनचे रिलेशन झाले. ओके, म्हणजे थर्ड आणि फोर्थ रिलेशन फंक्शन नाही. कारण का, टू, आता बघा टू हा इलिमेंट वन शी पण रिलेटेड आहे आणि टू शी पण रिलेटेड आहे, म्हणून आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आणि यामध्ये काय झालंय, ए मधला परेश हा इलिमेंट कुणाशी रिलेटेड नाही, म्हणून फोर्थ रिलेशन पण कॅन्सल होते. म्हणजे आपलं आता थर्ड आणि फोर्थ रिलेशन फंक्शन नाही. लक्षात आलं का डेफिनेशन नुसार का नाही येते, तर आपली डेफिनेशन काय सांगते, ए एंड बी नॉन एम्प्टी सेट पाहिजे, आणि इफ एव्हरी इलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे एतला प्रत्येक इलिमेंट हा बीतल्या एकाच इलिमेंटशी रिलेटेड पाहिजे, तर आपण त्या काय म्हणतो, त्या रिलेशनला फंक्शन असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे आता थर्ड आणि फोर्थ रिलेशन काय नाहीये, फंक्शन नाहीये. ए आणि बी फंक्शन्स आहेत. तुम्हाला फंक्शनची डेफिनेशन लक्षात आली असेल. आता फंक्शन डिनोट कशाने करतात बघा. फंक्शन इज डिनोटेड बाय, फंक्शन इज डिनोटेड बाय लेटर्स. लेटर्स कोणती बघा, स्मॉल लेटर एफ, स्मॉल लेटर जी, स्मॉल लेटर एच, किंवा कॅपिटल लेटर एफ, कॅपिटल लेटर जी, कॅपिटल लेटर एच, त्या लेटर्सने डिनोट करतात. आता लिहितात कसं फंक्शन महत्वाचं आहे बघा. कसं लिहिलं जातं फंक्शन, हे रिटर्न ॲज कसं लिहितात, तर आता फंक्शन एफ आणि जी किंवा एच ह्याला कोणतंही घ्यायचं, तर आपण साधारण नेहमी फंक्शन एफ ला घेतो, एफ हे लेटर यूज करतो. दोन फंक्शन आली तर एफ जी घेतो, एफ आणि जी घेतो. तीन आली तर एच पण घेतोय. पण जनरली आपण एकच फंक्शन डिनोट करायचं असेल तर लेटर एफचाच यूज करतोय. त्यामुळे आता फंक्शन कसं लिहिलं जाते बघा. एफ, फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी, बघा फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असं लिहिलं जाते, किंवा हे असंही लिहिलं जातं बरं का, और इथे एफ लिहिला तरी चालेल. म्हणजे फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असं लिहिलं जातं. लक्षात ठेवताना फंक्शन फ्रॉम ए टू बी असं म्हटलं जातं. आता फंक्शनची डेफिनेशन पण तुमच्या लक्षात आली आहे. फंक्शन कशाला म्हणायचं, मी अजून एकदा रिपीट करते. तर ए आणि बी दोन नॉन एम्प्टी सेट पाहिजे, आणि ए या सेट मधल्या प्रत्येक इलिमेंट बी या सेट मधल्या युनिक इलिमेंटशी रिलेटेड पाहिजे, तर त्याला आपण फंक्शन म्हणतो. आता डिनोट कशाने करतात, आपल्याला लेटर मिळाली एफ जी एच, किंवा कॅपिटल एफ, कॅपिटल जी, कॅपिटल एच, आणि रिटर्न ॲज एफ फ्रॉम ए टू बी. आता हे कसं लिहायचं किंवा डिनोट कसं करायचं झालेलं आहे. पण बघा, आता समजा आपण एक्स हा इलिमेंट, एक्स बिलॉंग्स टू ए, आता फंक्शन कसं लिहिलं होतं आपण, फंक्शन फ्रॉम ए टू बी असं लिहिलेलं. तर एक्स हा इलिमेंट ए शी रिलेटेड आहे, आणखी वाय हा इलिमेंट बी शी रिलेटेड आहे, किंवा जर आपण एक्स हा रिलेटेड वाय असेल तर आपण हेच फंक्शन कसं लिहितो बघा, ए फ्रॉम एक्स टू वाय. म्हणजे एक्स ची इमेज किंवा एक्स रिलेटेड वाय असेल तर इथं काय येणार, एक्स हा ए मधला आहे, वाय हा बी मधला आहे. अजून कसं लिहू शकतो, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू एक्स या एलिमेंटला काय आहे तर वाय, म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. हे म्हणजे दुसरं काय नसून एक्स फंक्शन एफ ची जर एक्स ही व्हॅल्यू घेतली तर त्याचा आन्सर काय आहे, वाय आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय झालं. आता हे डिनोट कसं करायचं, लिहितात कसं झालं. आता आपल्याला इमेज आणि प्री इमेज बघणार आहोत. त्या अगोदर डोमेन आणि कोडोमेन पाहूया आपण. आता सेट ए आहे बघा, इथं सेट हे दोन्ही रिलेशनचे फंक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. तर सेट ए आहे, पूर्ण ए सेट आहे, त्याला डोमेन म्हणतात. काय म्हणतात बघा, डोमेन म्हणतात. आणि सेट बी ला कोडोमेन म्हणतात. बघा
सेट ए ला ए या सेटला डोमेन म्हणतात आणि सेट बी ला कोडोमेन असं म्हणतात. ओके बघा, डोमेन आणि कोडोमेन हे वर्ड सारखे येणार आहेत बरं का आपल्याला. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फंक्शन मध्ये डोमेन आणि कोडोमेन कशाला असतो. तर पहिला सेट ए असतो तो डोमेन असतो, त्याला नाव फक्त दिले. सेटला काय म्हणायचं तर नाव दिले डोमेन, आणि बी या सेटला कोडोमेन म्हणतात. आता बघा, तर -3 आता रिलेटेड याच्या आपण घेऊया. 1 हा रिलेटेड 3 आहे बरं का. 1 कसा आहे 3 शी रिलेटेड आहे. बघा आता आपण डोमेन आणि कोडोमेन पाहिले, डोमेन आणि कोडोमेन पाहिले. तर आता 1 हा एलिमेंट 3 शी रिलेटेड आहे. फर्स्ट फंक्शन मध्ये 1 हा एलिमेंट 3 शी रिलेटेड आहे. तर x1 ची इमेज बघा, तर 1 ह्या एलिमेंटची इमेज काय आहे 3 आहे. म्हणजे कसं कन्सिडर केलं जातं बघा, 1 ची इमेज काय आहे 3 आहे, आणि 3 ची प्री इमेज काय आहे, तर 3 ची प्री इमेज 1 आहे. म्हणजे उलट यायचं, 1 ची इमेज 3 आणि 3 ची प्री इमेज काय आहे तर 1 आहे. म्हणजे इमेज 1 ची इमेज 3 आणि 3 ची प्री इमेज काय आहे 1 आहे. म्हणजे इमेज आणि प्री इमेज लक्षात आलं का. इकडून इकडे गेलं की इमेज 1 ची इमेज 3, 2 ची इमेज 6, 3 ची इमेज 9, 4 ची इमेज 12. आता इथं -3 ची इमेज 9 आहे, -2 ची इमेज 4, -1 ची इमेज 1 एक्सेट्रा आपण म्हणू शकतो. तसं आता प्री इमेज 0 ची प्री इमेज 0 आहे, 3 ची प्री इमेज 1 आहे, 6 ची प्री इमेज 2 आहे, 9 ची प्री इमेज 3 आहे, 12 ची प्री इमेज 4 आहे, 4 ची प्री इमेज 2 आहे, 1 ची प्री इमेज 1 आहे किंवा -1 पण आहे. म्हणजे इमेज आणि प्री इमेज तुमच्या लक्षात आलं. म्हणजे आपण इमेज पण पाहिलं आणि प्री इमेज पण पाहिलेलं आहे. बघा इमेज आणि प्री इमेज पण पाहिलं. जर x आता इमेज झालं प्री इमेज झाले ठीक आहे. जर आपण असंही फंक्शन बघतो बघा, आपण फंक्शन फ्रॉम x टू y असंही असतं फंक्शन फ्रॉम x टू y. म्हणजे x हा एलिमेंट a मधला असतो आणि y हा एलिमेंट b असतो, आणि x ची इमेज काय असते तर y असते, x ची इमेज y असते आणि y ची प्री इमेज x असते. इमेज आणि प्री इमेज कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके, आता रेंज, महत्वाचा कन्सेप्ट रेंज म्हणजे काय बघा. आपण आता रेंज म्हणजे काय पाहणार आहोत. आता रेंज हा कोडोमेनशी संबंधित आहे बरं का. इथं हा आपला कोडोमेन आहे, हा डोमेन आहे आणि हा कोडोमेन आहे. आता रेंज कुणाशी संबंधित आहे तर कोडोमेनशी आहे बघा. आता रेंज म्हणजे काय, रेंज म्हणजे आता सेट ए आपण घेतला तर ए च्या सगळ्या इमेज असतात त्यांचा सेट म्हणजे रेंज. बघा ए मधल्या प्रत्येक एलिमेंट आहेत त्यांची काय इमेज असेल, त्या इमेजचा सेट म्हणजेच रेंज असणार आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल हे फंक्शन 1 फंक्शन घेऊया. 0 ची इमेज काय आहे बघा 0 आहे, 1 ची इमेज 3 आहे, 2 ची इमेज 6 आहे, 3 ची इमेज 9 आहे आणि 4 ची इमेज 12 आहे. हा सेट म्हणजेच काय झाला रेंज झाली, त्या फंक्शनची काय झाली रेंज झाली. आता सेकंड फंक्शन मध्ये बघूया आपण. सेकंड फंक्शन मध्ये रेंज कोणती आहे बघा. रेंज बघा -3 रिलेटेड 9 म्हणजे 9, -2 रिलेटेड 4, -1 रिलेटेड 1, 0 रिलेटेड 0, 1 रिलेटेड 1 अगोदर घेतलेलाच आपण, 2 रिलेटेड 4 अगोदर घेतलेलाच आहे आणि 3 रिलेटेड 9 तो पण घेतलेला आहे. म्हणजे ही झाली तिची रेंज झाली. म्हणजे रेंज म्हणजे काय तर एलिमेंट सेट ए मधल्या एलिमेंट
एलिमेंटची प्रत्येक एलिमेंटचे इमेज असतात त्यांचा सेट म्हणजे रेंज असेल. आता रेंज हा आता कोडोमेन म्हणजे आता रेंज आणि कोडोमेन मध्ये डिफरन्स आहे बरं का. रेंज आणि कोडोमेन यामध्ये फरक काय आहे बघा. तर यामध्ये एखादा एलिमेंट असा असेल की त्याला प्री इमेज नाहीये म्हणजे कोडोमेन इथं 0 1 2 4 6 9 असं येऊ शकतोय. पण रेंज कशी आहे 6 नाहीये. रेंज मध्ये 6 येणार नाही कारण हा कुणाशीच रिलेटेड आहे. म्हणजे रेंज मध्ये 6 येणार नाही आणि कोडोमेन मध्ये 6 येईल. म्हणजे रेंज हा सबसेट ऑफ कोडोमेन आहे. रेंज म्हणजे काय आहे सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज हा काय असणार आहे कोडोमेनचा सबसेट आहे. कदाचित एखाद्या एक्झाम्पल मध्ये सगळेच एलिमेंट असू शकतात बरं का रेंज मध्ये. पण असंही एक्झाम्पल असेल की ज्यामध्ये असंही जे फंक्शन असेल की ज्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज नसणार आहे. आता इथं पण हा सगळा कोडोमेन झाला पण रेंज काय झाली बघा. रेंज इथं 0 3 6 9 12 झाली. इथं 5 8 आणि 10 आपण रेंज मध्ये घेतलेले नाही बघा. इथं कोडोमेनचा सेट काय येणार आहे 0 1 3 5 6 8 9 10 12 हा कोडोमेनचा सेट झाला आणि हा रेंजचा झाला. यामध्ये काय नाही बघा 1 नाहीये 5 नाहीये आणि 10 नाहीये. म्हणून रेंज हा नेहमी काय असतो कोडोमेनचा सबसेट असतो. ओके म्हणजे रेंज पण पाहिली आपण डोमेन बघितला कोडोमेन बघितला. कन्सेप्ट लक्षात ठेवल्या पाहिजे. फार सोपे आहेत फार काही अवघड नाही. आता रेंज डिफाईन अशी केली जाते बरं का. रेंज डिफाईन कशी केली जाते बघा. रेंज म्हणजेच कशी असणार आहे फंक्शन हे फ्रॉम ए टू बी इज डिफाईन कसं केलं जातं एफ ऑफ एक्स सगळ्या एफ ऑफ एक्सचा सेट म्हणजे सगळ्या वायचा एफ ऑफ एक्स म्हणजेच काय घेतो आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे जे आन्सर येते त्याचे रिलेटेड जे असणार आहे ते आन्सरचा सेट म्हणजे रेंज असणार आहे. रेंज आपण असे डिफाईन करू शकतो. म्हणजे आता आपण आताच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिले बघा. फंक्शन पाहिले फंक्शन नंतर फंक्शनची डेफिनेशन पाहिले डोमेन पाहिला कोडोमेन पाहिला इमेज प्री इमेज पाहिले आणि रेंज पण पाहिले. ओके थँक्यू.